हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत देवघरात पायरीनुसार देवांची मांडणी कशी करावी। तर सगळ्यात पहिलं आपण देवघर आपलं व्यवस्थित साफ करायचं आणि नंतर एक स्वच्छ कापड असं खाली अंथरून नंतर देवपूजेला सुरुवात करायची। तर कापड हे स्वच्छ धुतलेलंच असावं। काही वेळेस काय करतात, काय लोक तेच यूज करतात, पण ते शक्यतो वापरायचं नाही। पूजा करताना नेहमी नवीन वस्त्रच वापरायचं। तर आता वस्त्र अंतरल्यानंतर सुरुवातीला जेव्हा आपण पूजा करतो तर सगळ्यात पहिला आपण आधी दिवा लावूनच पूजा चालू करायची असते। कारण दिव्यामध्ये म्हणजे जे अग्नी निर्माण होतं तर तो त्या अग्नीबरोबर आपल्या एक शरीरात पण एक ऊर्जा निर्माण व्हायला चालू होते। आणि संध्याकाळी तर नेहमी यासाठी आपण दिवा लावत असतो। म्हणजे यामुळे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहे की दिवा हा लावलाच पाहिजे, दिवाच लावलाच पाहिजे संध्याकाळी। त्याच्या मागचे खूप सायंटिफिक रिझन पण आहेत। तर दिवा लावून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला आपण कलशाची स्थापना करायची असते। कलशाची स्थापना ही आपल्या देवाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला करायची असते। आणि आपण जेव्हा पूजा करताना बसतो तर तेव्हा आपल्या डाव्या हाताला आणि जो आपले देवघर आहे तर त्याच्या उजव्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असं कलशाची स्थापना नेहमी करायची असते। तर सगळ्यात पहिलं खाली एखादं वस्त्र अंथरून घ्यायचं किंवा छोटासा रुमाल जरी असेल तरी चालेल, त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या आणि मग त्याच्यावरती आपण कलश ठेवायचा असतो। तर कलशामध्ये पण थोडेसे पैसे किंवा थोड्याशा अक्षता अशा टाकायच्या, रिकामं पाणी ठेवायचं नसतं। आणि हा कलश जो असतो तर तो कलशावरचा नारळ किंवा कलशामधलं पाणी हे दर शुक्रवारी किंवा आपल्या जो देवाचा जो ठराविक वार आहे तर त्या वारीच फक्त हे बदलायचं असतं। आणि जर तुम्हाला वरचा जो कलशाचा नारळ आहे तो बदलायचा असेल तर दर पौर्णिमेला तुम्ही बदलू शकता। तर कलशाला जर तुमच्याकडे आंब्याची पानं, विड्याची पानं जर असतील, नेहमी पूजेला उपलब्ध होत असतील तर ती वापरावी। आता सध्या माझ्याकडे नाही आहे तर त्यामुळे ती मी वापरत नाही। आणि जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून पूजेला सुरुवात करायची आणि मूर्तीची स्थापना करूनच पहिल्यांदा चालू करायची। तर आता सध्या इथं एक पायरीच आहे तर आमच्या देवघरात, त्यामुळं मी या देवघरात डाव्या बाजूकडून चालू करते। तर आपली डावी बाजू आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवघराची उजवी बाजू। तर गणपती बाप्पांच्या बाजूलाच नेहमी लक्ष्मी माताची मूर्ती मांडायची आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे मध्यभागी जी आपली कुलदेवता आहे किंवा कुलदेव जे आहे तर त्यांची मूर्ती किंवा जे काही असेल किंवा फोटो असतील तर तो मध्यभागी ठेवायचा। आणि त्याच्या बाजूला अन्नपूर्णा माताची स्थापना करायची। तर हे पहिल्या पायरीवरती हे जे महत्त्वाचे देव आहेत तर ते यांना स्थान हे पहिल्या पायरीवरतीच द्यायचं। आणि जर तुमच्याकडे 2 पायऱ्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा कुलदेवता आपली मध्यभागी असावी आणि जे तुमचे इष्टदेव आहेत म्हणजे जे कोणी गुरु आहेत तर उदाहरणार्थ स्वामी असतील, तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती स्वामींची मूर्ती किंवा फोटो पहिल्या पायरीवरतीच ठेवायची आणि गणपती बाप्पांची। तर या 3 मूर्ती तरी वरच्या म्हणजे सगळ्यात मध्यभागी जी आहे त्या पायरीवरतीच आले पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पायरीवरती दुसऱ्या देवतांची मांडणी करू शकता तुम्ही। पण एकच पायरी असेल तर या पद्धतीने करायचं। पहिले गणपती बाप्पा, त्यानंतर लक्ष्मी माता आणि त्यानंतर कुलदेवता आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता। आता माझ्याकडे जास्त मूर्त्या नाही आहेत आणि शक्यतो देवघरामध्ये जेवढ्या मूर्त्या कमी आहेत तर तेवढी आपली देवपूजा छान होते। कारण जेवढे यंत्र वगैरे असतील तर त्यांची तेवढी सांगता पण व्हायला हवी, तेवढी रोज पूजा पण व्हायला हवी। जर तुम्हाला जमत असेल किंवा आपल्याला जमत असेल तरच हे सगळे यंत्र वगैरे घ्यावे, नाहीतर उगाच घेऊ नये, म्हणजे असं माझं तरी मत आहे पर्सनली। कारण प्रत्येक देवतांच्या पूजेचा नियम वगैरे वेगवेगळा असतो। तर त्याच्यानंतर खालच्या पायरीवरती सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंग ठेवते मी। तर शिवलिंगाच्या बाजूलाच बाळकृष्णाची मूर्ती आणि बाळकृष्णाच्या मूर्तीच्या बाजूलाच स्वामी समर्थांचा फोटो आहे माझ्याकडे तर तो फोटो ठेवते मी। तर काही जण जेव्हा पूजा करतात तर तेव्हा सुरुवातीला जी आपली पैसा आणि सुपारी रूपी जी आपण गणपती बाप्पांना म्हणजे मानतो तर त्याच्यापासून सुरुवात करतात। कारण त्यालाही सुपारी जी असते कोणतीही पूजेची स्थापना करतो तर तेव्हा ती गणपतीचं स्वरूप मानलं जातं आणि त्याच्यापासून पूजा सुरू करतात। तर तसंही करू शकतो आपण। तर आता व्यवस्थित अशी पूजा झालेली आहे माझी। आणि याच्यानंतर जेवढे आपल्याकडे जर वस्त्र वगैरे असतील तर ते व्यवस्थित वस्त्र अर्पण करायचे देवतांना, प्रत्येक हार वगैरे सगळं।
आणि वस्त्र वगैरे अर्पण केल्यानंतर जी आपली घंटा आहे तर ते घंटेची पण पूजा नेहमी करावी. आणि देवाऱ्याच्या बाहेर आपला जो कलश आहे, कलश आणि दिवा आणि फक्त घंटी हे फक्त बाहेर असले पाहिजे. बाकीचे सगळे देव जे आहेत तर ते आपल्या देवाऱ्यामध्ये हवे. आणि त्याच्यानंतर सगळ्या देवांना, सगळ्या मूर्तींना आपण ज्याच्या त्याच्यानुसार गंध लावून घ्यायचं. म्हणजे बाळकृष्ण असेल तर त्यांना चंदनाचं गंध लावून घ्यायचं, देवी असेल तर हळदी कुंकू लावून घ्यायचं. याप्रमाणे सगळ्या देवांना हळदी कुंकू, अक्षता वगैरे वाहून घ्यायच्या. त्याच्यानंतर फुलं ठेवायची. आणि जो घरात आपल्या जेवण केलेलं आहे तर त्याचा नेहमी रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा. तर ही पूजेची एक थोडक्यात किंवा आपली साधी सोपी जी पद्धत आहे तर ही नेहमी जी आपण रोजची पूजा करतो तर या पद्धतीने ही पूजा आपण केली पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.